सोलापूर येथील अवंतीनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या चेन स्नॅचिंग गुन्हा 2 दिवसात गुन्हा उघडकीस आणण्यात फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या DB पथकास यश आलंय। तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे 2 विधी संघर्षग्रस्त बालकांकडून 5,58,588 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। पोलिसांच्या कार्यतत्पर तपासामुळे नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी घटना म्हणून याकडे पाहिलं जात आहे। विजयलक्ष्मी धोंडीराम सावळे वय वर्ष 66, व्यवसाय गृहिणी, राहणार घर नंबर 15 अवंतीनगर, मोरारजी पेठ, सोलापूर त्यांच्या 2 मैत्रिणीसोबत पायी चालत जात होत्या। त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या अनोळखी दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येऊन त्यांच्या गळ्यातील मणी, मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून भरधाव वेगात निघून गेले होते। ही घटना 7 एप्रिल रोजी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास अवंतीनगरातील मेडप्लस मेडिकल दुकानासमोर असलेल्या कॉर्नरवर घडली। या घटनेची माहिती मिळताच फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी भेट दिली होती। त्यानंतर फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडील DB पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या पथकास हा गुन्हा उघडकीस आणण्यास मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या। DB पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि पथकाने तांत्रिक तपास, घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV फुटेज तपासून मिळालेल्या माहितीवरून शोध घेत असता मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बीड येथे जाऊन सलग 2 दिवस रात्र आरोपितांचा शोध घेतला असता हा गुन्हा केलेले 2 विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आले। त्यांच्याकडे या विधी संघर्षग्रस्त बालकांचे पालक यांच्या समक्ष चौकशी करता त्या विधी संघर्ष बालकांनी व्यसनासाठी पैसे नसल्याने मौजमजा करण्यासाठी व व्यसनासाठी काळ्या रंगाचे पल्सर मोटरसायकलवर सोलापूरमध्ये येऊन हा गुन्हा केल्याचे कबूल करून त्यांनी या गुन्ह्यात तक्रारदार महिलेची जबरी चोरी केलेले 33 ग्रॅम सोन्याचे मणी, मंगळसूत्र हजर केले। गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलचा नंबर प्लेट नव्हती। हेही विशेष। या गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर 220 मोटरसायकल तसेच दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांचे मोबाईल असा एकूण 5,58,588 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।